की याद्या एक मिनिट मगासपासून आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीने SIR झालेला आहे तर तशीच जर इथे झालं तर परत आपण आगीतून कुपाट्यात नाही का पडणार? आधी नाही ज्याचं जे उत्तर राजनी दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक नाहीये, त्याच्यामुळे हे सगळे आता फुसफट आता का काढली जात आहेत? आता का काढली जात आहेत? आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का? आतापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का? तर आत्ता हा जो काय खेळ चाललेला आहे हा सरळ सगळा हा खोटा कारभार चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्यांना जे काय सांगितले की जोपर्यंत ह्या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका ठेवू नये. असं आहे की आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की बल्क मध्ये चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे. आता एखाद्या मतदारातील 8,000 चुका असतील तर त्या 8,000 चुका आम्ही सबमिट करायच्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक ठिकाणी. याला मग किमान 1 महिन्याचा वेळ तर दिला पाहिजे. वेळ नसल्यामुळे तुम्ही 7 दिवसात आणि 8 दिवसात करा म्हटल्यावर कोणत्या एक तर तुमच्या याद्या डिजिटल नाहीये. तुम्ही या याद्या डिजिटल का नाही करत? डिजिटल याद्या केल्या की सगळ्यांनाच सोयीचं होईल आणि तुम्हालाही सोयीचं होईल काम करायला. या याद्या डिजिटल न करण्यामागे एक षडयंत्र असं आहे की या याद्या प्रिंट करणं, टाईप करणं, त्यात पुन्हा त्याची कॉपी काढणं, त्याचं मग कंपॅरिझन करणं, मग त्याच्यात दुबार मतं काढणं, या चुका काढणं हे शक्य नव्हतं. आम्ही मॅन्युअली हे सगळं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात गेल्या 2, 2.5, 3 महिने काम करून आम्ही बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत. हे छोटे काही उदाहरण आहेत. आणखी उदाहरण आम्ही देऊ शकतो. आम्ही वाट बघतोय निवडणूक आयोग काय करणार आहे. एकच मिनिट तू मगासपासून प्रश्न विचारतो पण तत्पूर्वी एक सांगतो की निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे. आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखीन कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून. आता आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना ती शिक्षा भोगावी लागली होती. त्यांचा 6 वर्ष मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला होता. आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर? कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा भ्रष्टाचार आहे त्यांचा. एक त्याचा प्रश्न उद्या म्हणजे मग तुम्ही यांना विचारा. मतदार याद्यांमधला जो घोळ आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा NDA ला होतो आहे आणि राज्य स्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झाले की महायुतीला झालाय. तर असं हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग मग केंद्रीय असेल किंवा राज्यातला भाजपसाठी हस्तक म्हणून किंवा भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा तुमचा आरोप आहे का? त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 1 महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे. आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आमच्या शिष्टमंडळात घ्यायला पाहिजे. आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगावं उद्या येतो. आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत. आता हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. त्यांचा जर का त्यांची जर का ह्याच्यात ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी. एक काम करता एक मिनिट माफ करा. तुम्ही फक्त हात वरती करा. आम्ही सांगू कोणाला बोलायचं. कलकलाट करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त हात वरती करा. आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल तू बोल तू बोल एवढं. आता बोल. तुम्ही ज्या मतदार याद्यांचं आता उदाहरण दिलं की ह्याच्यात ऑब्जेक्शन्स आहेत अशा किती कॉन्स्टिट्युएन्सीजचे ऑब्जेक्शन्स सबमिट केल्या? सबमिट आम्ही आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युएन्सीची उदाहरणं दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे. स्थानिक दृष्ट्या त्याचे ऑब्जेक्शन सबमिट होतील. परंतु बल्कमध्ये हे झालेलं आहे, फ्रॉड आहे हा असं आम्हाला वाटायला लागले तर ते निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा ना. आम्ही 2 हे असतात. एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून
ते नावं बाजूला काढता येतात. त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. नावं एकत्रित करून सगळी नावं कम्पेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे. ही सॉफ्टवेअर 2019च्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं, पण दुर्दैवाने 2022-23 नंतर हे वापरलंच नाही. तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका. त्यांनी केलं पाहिजे. याच्यावर एकच मी सांगतो, आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे हरकती घेतलेल्या आहेत, पण ते सरळ सरळ सांगतात की आमच्या राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला ह्या अधिकार किंवा आम्ही हरकती घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. हा फार मोठा गंभीर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. जर बोगस नावं दाखवली तर त्या बोगस नावाच्या संदर्भात हरकत घेतल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे. ते सरळ हातवरती करतायत प्रांत किंवा तिथल्या निवडणूक अधिकारी. आता आम्ही प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यांना आपापल्या ठिकाणची सर्वेक्षण करून जी बोगस नावं आहेत ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार आणि निवडणूक आयोगाला देणार. त्याला आम्हाला वेळ पाहिजे. एक असं आहे, 2 मिनिटं. एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगळे टूल आहेत. डाटा मॅचिंग सिस्टीम, AI आधारित टूल्स आहेत, डिजिटल ॲप्स आहेत, असे आहेत, ते वापरावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्यामार्फत आवाहन करायचं आहे, आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तरं पाहिजेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाही आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलोय, नाहीतर तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि याला उत्तर मागाल. आम्हाला आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित होत असेल तर नाही. निवडणूक आयोगाने लिखित उत्तर आहे, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मला स्थानिक स्वराज्य एकच संस्थेच्या मिनिट निवडणुकांसाठी मला असं वाटतं मी थोडंसं काय हे प्रश्न संपणार नाही. यातला एकच सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये घोळ आहे. निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, कोणाचंही. परंतु जे निवडणुका लढवतात, मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये. आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे, याच्यात काहीच गैर नाही आहे. मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत. सोपी गोष्ट आहे ना ही. ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये. आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत, मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे. थांबा ना, मी पण आलोय पहिला. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. कारण जी लोक मतदान करतायत, म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, यातला एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या 2024ची जी विधानसभा इलेक्शन झाली, या विधानसभा निवडणुकीनंतर 232 जागा या ह्यांच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या. 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेजण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता. हे कसलं द्योतक आहे? सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा. पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे? तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे. या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. कारण हे काही प्रश्न थांबणार नाही. एक राजकीय प्रश्न असा आहे की पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निमित्तानं तुम्ही महाविकास आघाडी बरोबर दिसतात. तर मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो. सर्वांनाच बोलवलं. प्रश्न असा की मी तुम्हाला एकच गोष्ट एक ते असेल किंवा नसेल तो विषय नाहीये. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. आणि ही तुमच्या जर लक्षात असेल, कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल, तर 2017ला पण मी हेच बोलत होतो
तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला. खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं आज. आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी. असं धन्यवाद.